इत्यादी 12वी भूगोलसाठी आपण अभ्यास चालू करत आहोत. त्याच्यापैकी आपल्याला पाठांची माहिती किती असावी, म्हणजे यांच्यात आपण लाईन बाय लाईन आपण अभ्यास करणार आहोत. भूगोल 12वीचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला धड्यांच्या माहितीसाठी सर्वात पहिले पाहणार. तर धड्यांचा वाचन. लोकसंख्या भाग 1 पहिला पाठ. दुसरा पाठ लोकसंख्या भाग 2. तिसरा पाठ मानव वस्ती व भूमी उपयोजन. चौथा पाठ प्राथमिक आर्थिक क्रिया. पाचवा पाठ द्वितीय आर्थिक क्रिया. सहावा पाठ तृतीय आर्थिक क्रिया. सातवा पाठ प्रदेश आणि प्रादेशिक विकास. तर आठवा पाठ भूगोल स्वरूप आणि व्याप्ती. नववा पाठ प्रात्यक्षिक. असे एकूण आपण 9 पाठांचा अभ्यास करणार आहोत. याच्यात आपल्याला 9 पाठ यांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यापैकी सुरुवात आपण करत आहोत लोकसंख्या या भाग 1 या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत. लोकसंख्या भाग 1 पहिला पाठ. मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेच्या अभ्यासात भूगोलात केला जातो. म्हणजे आपल्याला माहित आहे की मानव आणि पर्यावरण यांचा अभ्यास आपण भूगोलात करत असतो. त्याच्यात भूगोलमध्ये. लोकसंख्याचा भूगोल हा मानवी भूगोलाचा एक शाखा असते. तर ज्या पद्धतीने विविध झाडाचे शाखा असतात त्याच पद्धतीने आपल्याला माहित असावं की लोकसंख्या भूगोल हा सुद्धा एक भूगोलाची एक एक शाखा आहे. ती एक शाखा आहे. ओके. त्यामध्ये कायचा अभ्यास केला जातो. लोकसंख्येच्या भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतीबद्ध अभ्यास. लोकसंख्येचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये लोकसंख्येची गुणात्मक संख्यात्मक रचना अभ्यास देखील ह्या विषयामध्ये होतो. लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासाचे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर आपल्याला माहित आहे की मानव आणि पर्यावरण यांचा संबंध म्हणजे भूगोल. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की लोकसंख्या भूगोल ही भूगोलाची एक शाखा. तर त्या भूगोल आपण म्हणजे लोकसंख्या भूगोल का आपण अभ्यासतो, तर त्यामागचा हेतू असा आहे की आपला आर्थिक आणि प्रादेशिक विकास आणि आर्थिक लाभ समजून घेण्यासाठी आपण लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला जातो. आता आपण पाहणार आहोत हा एक चार्ट. यामध्ये म्हणते पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. तर कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी पाहायला मिळते, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला ऑस्ट्रेलिया खंड. आपण हा बघत आहे ऑस्ट्रेलिया खंड. हा ऑस्ट्रेलिया 0.55. 0.55% आपल्याला ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या पाहायला मिळतो. तर या खंडात पहिला याचा उत्तर आहे ऑस्ट्रेलिया.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात लोकसंख्या कमी पाहायला आपल्याला मिळतो. भूमी आणि लोकसंख्या या बाबीत सर्वात कमी असलेला खंड कोणता आहे? भूमी आणि लोकसंख्या ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सर्वात कमी असलेला खंड कोणता आहे? तर आपल्याला पाहायला मिळतो ऑस्ट्रेलिया हा आपल्याला लोकसंख्यामध्ये. तर आता आपण पाहणार आहोत भूमीमध्ये. आता आपण पाहणार आहोत की भूमीमध्ये सर्वात कमी कोणता आहे. तर याच्यात सर्वात कमी मध्ये भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 5.90%. म्हणजे ह्याही प्रश्नाचं उत्तर काय? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया ह्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. वरून दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय? ऑस्ट्रेलिया. तिसरा प्रश्न आहे भूमी आणि लोकसंख्या ची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता आहे? भूमी आणि लोकसंख्या ही सुद्धा जास्त असलेला, सर्वात कमी असलेला आपण पाहिलेला आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. तर आता आपल्याला जास्त असलेला पाहिजे. आपल्याला साधारणच माहित आहे की जास्त आहे म्हणजे तो म्हणजे आशिया. आशिया खंड आपल्याला त्याच्यापैकी आपल्याला माहित आहे की आशिया खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या पाहायला मिळतो. त्याच्यापैकी बी चायना आणि इंडिया हे दोन असे देश आहेत की यांची लोकसंख्या ही जगाच्या पातळीवर सर्वात जास्त आहे. तर मग आपल्याला आशिया खंड हा सर्वात जास्त. आता आपण पाहणार आहोत की भूमीच्या आधारावर कोणता आहे. भूमीच्या आधारावर सुद्धा 29.20% आपल्याला आशिया खंड हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड पाहायला मिळतो. दुसरा आला, कोणत्या विभागाच्या वर्तुळात एक कमी खंड आहे त्याचे कारण काय? तर आता हे दोन वर्तुळ आहेत आपल्याला दिसत आहे. हे दोन आपल्याला आहे. तर याच्यामध्ये असा विचारलेला आहे की हा दोन दोन वर्तुळ आहेत. ह्या दोन विभागीय वर्तुळामध्ये एक खंड कमी का आहे आणि त्याचे कारण काय? तर याच्यामध्ये आपण काउंट केला तर 1 2 3 4 5 6 7 7 हे भूमीच्या आधारावर खंड पाहायला मिळतात. तर लोकसंख्येच्या आधारावर आपण जो खंड पाहतो 1 2 3 4 5 6 6च खंड पाहायला मिळतात. त्याच्यापैकी एक कमी पाहायला मिळतं. तर याच्यात आपण पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलिया नावाचा जो खंड आहे अटलांटिक खंड ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अटलांटिक आर्केटिक अटलांटिका हा खंड आपल्याला कमी पाहायला मिळतो. कारण तरी याच्यात हा मिळालेला द्या. ह्याच्यामध्ये हा प्रश्नाचं उत्तर आहे अटलांटिक खंड हा एकूण जागतिक भूमीपैकी 9% आहे आणि परंतु त्याच्यामध्ये स्थानिक लोकसंख्या नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या लाईनीमध्ये मिळते. अटलांटिक खंडात एकूण 9% जमीन आहे परंतु स्थानिक भौगोलिक लोकसंख्या नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 500 प्रश्नाचं उत्तर वाचन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरण.
लोकसंख्या जागतिक वितरण असमान आहे. आपल्याला माहित आहे की जागतिक वितरण असमान आहे. आपण बघितलेलं आहे की एका साईडला आपल्याला भौगोलिक रचनेवर एकूण 7 खंड पाहायला मिळतात, परंतु जेव्हा आपण लोकसंख्येचे खंड पाहतो तेव्हा आपल्याला 6 खंड पाहायला मिळतात. याच्यावरून दिसते की लोकसंख्येचे वितरण फार वेगळे आहे. तर 2019च्या आकडेवारीनुसार एकूण 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या असावी, परंतु आता 1900 आणि सध्या चालू आहे 2026, हा सुद्धा संपणार आणि सप्टेंबर महिना सुरू होणार. म्हणजे आपण 2027च्या जवळ, तर याच्यात आपल्याला पाहायला मिळतो की जेमतेम कम से कम 5-6 अब्ज लोक वाढले असेल, म्हणजे 15, 16 किंवा 17 असे अब्ज लोकसंख्या असावी. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचे एकत्र करून, म्हणजे उत्तर आणि दक्षिण अमेरिकाला एकत्र असे दोन एकत्रित करून एकूण भूमीची संख्या त्यांच्याजवळ 29% आहे आणि तेथील लोकसंख्या केवळ 18% राहते. आपण आता टेबल फॉर्मेट मध्ये पाहणार आहोत. तर याच्यात आपण पाहणार आहोत आता. तर ह्याच्यात आपण पाहणार आहोत की ज्या पद्धतीने लोकसंख्येचे वितरण आहे, जे आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याच्यात आपण पाहिलं आहे की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन खंड एकत्रित केला तर त्यांच्यात एकूण लोकसंख्या पाहायला मिळते. ती लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते, लोकसंख्या आहे त्यांच्यामध्ये लोकसंख्या 18% लोकसंख्या आणि जमीन त्यांच्याजवळ आहे ती 29% लोकसंख्या. म्हणजे आपण याच्यात तर ते आपल्याला पाहायला मिळतो. तर आशिया खंडामध्ये 30% जमीन आहे आणि लोकसंख्या ही 60% राहतो. दक्षिण आणि अमेरिका ह्या दोन खंडामध्ये जमीन मोठ्या प्रमाणात आहे, परंतु लोकसंख्या कमी राहते. आणि आशिया खंडामध्ये जमीन हे 30% असून त्याची लोकसंख्या ही 2 पट जास्त असते, म्हणजे 60% असते. तर युरोप खंडामध्ये एकूण भूमी ही 7% असून युरोप खंडामध्ये 7% जमीन, त्याच्यात 5% लोकसंख्या राहते. तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एकूण भूमी आहे 6% आणि त्याच्यामध्ये 1% पेक्षा म्हणजे 0.55% लोकसंख्या राहायला मिळते. तर आशिया खंडामध्ये एकूण भूमी आहे ती 40% आणि तेथील ते असून त्याच्यामध्ये 16 म्हणजे 17% लोकसंख्या राहत असते. तर अटलांटिक खंड आपण पाहिलेला होता की त्यात आर्कटिक या खंडामध्ये अंटार्क्टिका या खंडामध्ये एकूण भूमी आहे हे 9%, परंतु त्याच्यामध्ये कोणतीही लोकसंख्या नाही. अशा पद्धतीने आपण जागतिक वितरणाची असमानता पाहिलेली आहे. तर याच्यात आपल्याला काय पाहायला मिळाला,
की जागतिक पातळीवर जागतिक असमानता पाहायला मिळतो. तर जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही, तर एक विशिष्ट क्षेत्रफळ किती लोकसंख्या राहतात हे देखील भूमी वितरणाच्या समजून घेणे आवश्यक आहे. तर लोकसंख्येची घनता म्हणजे एकूण लोकसंख्या भागीला एकूण भूक्षेत्रफळ चौरस किलोमीटर याच्यामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या पाठ. तर अशा पद्धतीने आपल्याला माहित आहे की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील जी लोकसंख्या आहे ती 18% आहे आणि जमीन किती आहे 28%. तर युरोपात एकूण जमीन आहे ती 60% लोकसंख्या राहतात, त्याच्यात 5% याच्यात आहे. याच्यात एकूण 17% लोकसंख्या राहते आणि जमीन आहे 20%. आणि जो आशिया खंडाचा हा जो भाग आहे या भागामध्ये एकूण जमीन आहे 30% आणि राहतात त्याच्यात 60%. तर आर्क्टिक ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एकूण 0.55% लोकसंख्या राहते आणि जमीन आहे त्यांच्याजवळ 1%. अशा पद्धतीने आपण जागतिक पातळीवर लोकसंख्येचे वितरण, असमान वितरण याला काय म्हणता येतील आपल्याला, जागतिक पातळीवर असमानता पाहायला मिळतो. जागतिक पातळीवर असमानता पाहायला मिळतो. तर हे तक्ता आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपण नंतर बघूया. तर जागतिक वितरणाचे याच्यात आपण पाहता की बघा, याच्यात आपण पाहत आहोत की लोकसंख्येची घनता कशी काढायची. तर लोकसंख्येची घनता काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले लोकसंख्या किती आहे 142 भागीला 1
96.0 ह्या पद्धतीचे आपण भागाकार केला तर आपल्याला लोकसंख्येची घनता पाहायला मिळणार. ओके, तर लोकसंख्येच्या वितरणाची आकृतीबद्ध होती. त्याच्यामध्ये पाहता आपण तर आपण त्या विभागाच्या वर्तुळाचा अभ्यास केला, तक्त्याचा सुद्धा अभ्यास केला. पुढील निष्कर्ष असा निघतो की लोकसंख्येच्या खंडनिहारण वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान पाहायला मिळतो. घनता आपल्याला पाहिलं आहे की लोकसंख्या भागीला त्या भागाची असलेली क्षेत्रफळ चौरस किलोमीटर याच्यामध्ये लोकसंख्येची घनता पाहायला मिळतो. तर जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात प्रकर्षित जातो. तर लोकसंख्येच्या वितरण आकृतीबद्ध लोकसंख्येची घनता आहे. त्यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्य समजून घेतला जातो. लोकसंख्येचे वितरणाच्या पृष्ठावर कसे केले जाते हे नक्षातून आपण समजून घेतलेलं आहे. 1.2 यामधील नक्षा आपण समजून घेतलेला आहे. त्यानुसार हा जो होता त्याला सोडवायचा होता, परंतु आपण याच्याकडे तर जागतिक लोकसंख्येच्या वितरणाच्या प्रादेशिक रचनेवरच्या तुलना म्हणजे याचा अर्थ आहे की जागतिक लोकसंख्येचे वितरण जे प्राकृतिक रचनेसोबत तुलना आणि त्या मुद्द्यांचा प्रकर्ष जाणवण्यात आपल्याला मिळतो. तर आता आपण पाहणार बर्फाच्छादित प्रदेशात आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील प्रदेशात लोकसंख्या फारच कमी. तर आता आपण पाहणार आहोत की कमी कुठे असेल आणि दाट दिस डिवाइड दाट. तर आता आपल्याला कमी कुठं पाहायला मिळत आहे? ज्या भागामध्ये बर्फ असते, बर्फ. ओके, बर्फाच्या भागात ही कमी मिळायला मिळते ज्या भागामध्ये वाळवंट असेल, ऊन, अति उष्ण, अति. याच्या विरुद्धात आपण हे कुठं पाहायला मिळणार आहे? राजस्थान सारख्या ठिकाणी. आणि ही कुठं पाहायला मिळतात? तर हे काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीर याच्यामध्ये बर्फाच्छादित प्रदेश आहे, उष्णता. तर आता आपल्याला लोकसंख्येची दाट कुठं पाहायला मिळतं की ज्या भागामध्ये अनुकूल आहे, अनुकूल म्हणजे योग्य पद्धतीचे आहे, त्या भागामध्ये लोकसंख्येची संख्या आपल्याला दाट पाहायला मिळणार. पाहिलेलं आहे की वाळवंटी प्रदेशात लोकसंख्येची घनता फार कमी पाहायला मिळणार, तो ठिकाण म्हणजे राजस्थान. तर पर्वतीय प्रदेशात लोकसंख्येची संख्या सुद्धा कमी मिळणार. आता आपण पाहिलेलं आहे हे याच्यानुसार. आता आपण तिसरा मुद्दा पाहायचा आहे पर्वतीय प्रदेश. आपण पाहिलेला आहे की जम्मू काश्मीर, याच्यामध्ये कोण आपल्याला पर्वतीय भागामध्ये राहायला मिळणार आहे? काही ठिकाणी अपवाद असतात, ज्या अपवाद असतात त्या ठिकाणी ते असतात, परंतु त्या जागी आपण सपाट भागावर गेला, जसं की दाट. ओके, दाट याच्यात आपण सपाट भागी गेला, सपाट या भागात सुद्धा लोकसंख्येची संख्या आपल्याला दाट पाहायला मिळणार. तिसरा काय मुद्दा आहे? काही नदी खोरे प्रदेश असून किनारी आणि मैदानी प्रदेशात तर आपल्याला मी सांगितलेलं सपाट तसेच किनारी प्रदेशात ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची संस्कृतीचा उत्थान होते, संस्कृती पाहिलेला आहे आपण, ती म्हणजे हडप्पा संस्कृती कुठे पाहायला मिळाली? तर ते आपल्याला किनारी भागात पाहायला मिळाली. ओके, त्यानंतर काय, काही नदी खोऱ्याच्या प्रदेशात लोकसंख्येची संख्या कमी पाहायला मिळतात. आता आहे कमीवाला भाग. याच्यामध्ये आपण आता जसं का ॲमेझॉन आहे,
ॲमेझॉन. आपण तर म्हणला की आपण हडप्पा जी संस्कृती आहे, ही जी हडप्पा संस्कृती आहे ही नदीच्या किनारी जन्मली. परंतु ॲमेझॉन या ठिकाणी सुद्धा नाही होऊ शकत का? कारण की ह्या ठिकाणी नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला जंगले मिळणार, झाड, पर्वत. ह्या ठिकाणी आपण कुठं राहणार आहोत? ह्या ठिकाणी लोकसंख्येची वितरण आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. तर लोकसंख्येच्या वितरणावर भौगोलिक परिणाम कोणकोणते आहेत ह्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. आपण पाहिलेला आपण कमी कुठं मिळणार? ज्या ठिकाणी बर्फ असेल, उष्णता असेल. कमी पाहिलेलं आहे की बर्फ असेल, बर्फ, उष्णता, पर्वतीय प्रदेश आणि काही नदीच्या प्रदेश या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळणार. परंतु आपण काही असे ठिकाण सुद्धा पाहिले आहे की त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची जी ह्या आहे ती आपल्याला दाट पाहायला मिळणार. जसे की अनुकूल प्रदेश असला तिथे दाट पाहायला मिळणार. ज्या ठिकाणी सपाट वस्ती असते त्या ठिकाणी सुद्धा दाट पाहायला मिळतो. तर किनारी प्रदेशात आपण पाहिलेलं आहे की याचं उदाहरण की हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्या लोकसंख्येची संख्या ही दाट पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण भौगोलिक घटक कोणता आहे जे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करायला टाकतात ते पाहणार आहोत. तर यांच्या आपण पाहू. ओके. आता ह्या प्रश्नात काय म्हणते की लोकसंख्येचे हवामान. तर हवामान याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जसा का हा कमी म्हणजे कमी आहे, तर आपण ह्या कमीच्या जागी लिहिणार आहोत जसे की ध्रुवीय प्रदेश. ओके. आता ध्रुवचा भाग आहे त्या ठिकाणी कोण असणार? त्या ठिकाणी अटलांटिक खंड आपण पाहिलेला आहे. आर्केटिक खंड, आर्केटिक आपण पाहिलेला आहे की त्याचमध्ये आपल्याला लोकसंख्या कमी पाहायला मिळाली. कोणती? अटलांटिक, आर्केटिक. ह्यामध्ये आपल्याला लोकसंख्या कमी पाहायला मिळाली. तर हवामान ज्या ठिकाणी जसे की मुंबई या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. तिसरा मुद्दा आहे की संसाधनाची उपलब्धता. आता संसाधनाची उपलब्धता रोजच्या रोज आपण संसाधन फार महत्वाचे होत आहे. कोणत्याही गोष्टीसाठी संसाधन फार महत्वाचा असतो. तर ज्या ठिकाणी आपल्याला राहण्या खाण्याच्या सुविधा असेल, म्हणजे PSC असेल, प्रवासाचे साधन असेल, या ठिकाणी जे मेट्रो सिटी असतात, आपण याच्यात लिहायला गेलं तर मेट्रो सिटी या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त पाहायला मिळतात. कमी पूर्वीच्या पाहायला मिळाल ज्या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट तिथं कमी मिळणार. तर आर्थिक पाहिला, सामाजिक, शासकीय धोरण आणि सांस्कृतिक असे 7 मुद्दे आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यापैकी आपण पाहणार आहोत जे प्राकृतिक घटक आहेत. हे प्राकृतिक घटक लोकसंख्येच्या वितरणावर कशा पद्धतीने फरक पाहायला मिळतात यांचा आपण अभ्यास करणार आहोत. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. तर त्याच्या अभ्यासात तर आपण सर्वात पहिले घटक पाहणार आहोत तो कोणता आहे? प्राकृतिक भूरूपे. ओके. आता आपण पाहणार आहोत तो प्राकृतिक भूरूपे. ओके. तर त्या प्राकृतिक भूरूपापैकी आहे मैदानी प्रदेशात किंवा उंच. तर याच्यामध्ये सुद्धा आपण तर मैदानी प्रदेशात मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण आपल्याला दाट पाहायला मिळणार.
अशा भागाने आपल्याला औद्योगिक आणि वाहतूक मार्ग मिळणार. तर डोंगराळी प्रदेश, पर्वतीय प्रदेश ह्या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण कमी पाहायला मिळणार. तर पर्वतीय प्रदेशात ज्या ठिकाणी पाण्याची सुलभता आहे त्या ठिकाणी, म्हणजे जसं काय डेहराडून आणि लेह अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त मिळणार. ओके, तर आता आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला समजण्यासाठी, तर आता आपण दाट आणि कमी, आता आपण पाहिलेलं आहे की जशी हा मैदानी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश, ह्या मैदानी प्रदेशात आपल्याला लोकसंख्या जास्त मिळणार. याच्यामध्ये आपल्याला औद्योगिकरण असणार, औद्योगिकरण वाढणार. तर आता आपण कमी पाहू, जसं की हा पर्वतीय प्रदेश आहे. तर ह्या पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येची वितरण कमी पाहायला मिळणार, कारण की पर्वतीय प्रदेशात आपण कमी राहतो. परंतु जशी की एखादी पर्यटन आहे, जसं का शिमला, डेहराडून, इथे काय पर्यटन, ह्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्याही जास्त पाहायला मिळणार. याला काय म्हणतात? अपवाद. अपवाद, अपवाद कुठं असते की ज्या ठिकाणी लोकसंख्येची वितरणाची घनता म्हणजे जास्त असते, त्याला म्हणतो अपवाद. परंतु सामान्य पद्धतीने पर्वतीय प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळणार, आणि ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश नाही आहे त्या ठिकाणी औद्योगिकरण पाहायला मिळणार आणि लोकसंख्या ही जास्त दाट पाहायला मिळणार. ओके, मैदानी प्रदेश आणि दाट, दाट कुठं तर मैदानी प्रदेशात, आणि कमी कुठं तर पर्वतीय प्रदेशात. अशा दोन पद्धतीने ह्या करायच्या. एक अपवाद लक्षात ठेवायचा, डेहराडून हा जो अपवाद आहे ह्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता ही जास्त पाहायला मिळणार, कारण की त्या ठिकाणी आहे पर्यटन ठिकाण. ओके, तर याचा निष्कर्ष असा निघते की पर्वतीय म्हणजे किनारी आणि मैदानी प्रदेशात लोकसंख्या ही नेहमी दाट पाहायला मिळतो, आणि पर्वतीय ठिकाणी कमी पाहायला मिळतो. ओके, पर्वत म्हणला तर कमी. परंतु डेहराडून या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे, परंतु त्या ठिकाणी काय आहे? पर्यटन असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्याची घनता आपल्याला जास्त पाहायला मिळणार. आता आपण बघा जास्त, जास्त कुठे पडेल? मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशात आपण काय करणार आहोत? शेती. त्याच्यामध्ये काय असणार? आपला उद्योग असणार. त्याच्यामध्ये आपल्याला असणार वाहतूक. त्याच्यात असणार आपले सामाजिक घटक, आपण पाहिले ना सामाजिक घटक. त्याच्यात आपले शासकीय धोरण असणार, शासकीय धोरण. अशा पद्धतीने लोकसंख्येची घनता या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार. तिसरा मुद्दा आहे हवामान. प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात अतिउष्ण आणि अतिशीष्ण आणि वाळवंटी या प्रदेशात आपल्याला माहित आहे की लोकसंख्या कमी पाहायला मिळणार. ज्या ठिकाणी अनुकूल असेल त्या ठिकाणी जास्त असणार. परंतु भूमध्य समुद्राच्या ठिकाणी आल्हाददायक हवामान असल्यामुळे लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. ओके, आता आपण पहिला पाहिलेला होता जो म्हणजे भूरूप. आता आपण पाहणार आहोत. ओके, आता पाहणार आपण हवामान. ओके, तर हवामानामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रतिकूल. प्रतिकूल म्हणजे म्हणजे विरोधात, अनुकूल म्हणजे आपल्याला वाटेल ते. ओके, जसे की आता आपल्याला अति ध्रुवीय भागामध्ये आपण गेला आणि अति उष्ण भागामध्ये आपण गेला, उष्णता याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता आपल्याला कमी पाहायला मिळेल. याच्यात काय मिळणार आहे? कमी, कारण की याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अति मोठ्या प्रमाणात
शीत असेल आणि उष्णता असेल, वाळवंट असेल. परंतु याचा अपवाद असा आहे की भूमध्य जो समुद्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला आल्हाददायक आहे. कसा आहे? आल्हाददायक दायक या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही जास्त पाहायला मिळणार. आणि काही काही अति ध्रुवीय जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये असे काही प्रजाती मिळणार, जाती, की त्या जातीमध्ये आपल्याला लोकसंख्या ही काही प्रमाणात पाहायला मिळतो. त्यांच्या नाव घेणार आपण. एस एस्को एस्कोमो लॅम्प्सा जाती हे लोकसंख्येच्या हवामानाशी जुळून घेतलेले आहे, त्यामुळे ते असतात. आणि विषुववृत्तीय असलेल्या ॲमेझॉन आणि कांगो या सखल प्रदेशात प्रतिकूल हवामान असल्यामुळे लोकसंख्या कमी पाहायला मिळतो. आपण पाहिलेलं आहे. ओके, आता पाहणार आहोत पाण्याची उपलब्धता. आतापर्यंत आपण भूरूपे पाहिला, हवामान बघितलं. आता आपण पाहणार आहोत पाण्याची उपलब्धता. पाणी सामान्य गोष्ट आहे की ज्या भागामध्ये अति उष्ण असणार आणि त्याच ठिकाणी अति मोठ्या प्रमाणात शीत असणार, त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असणार. ओके, हे सामान्य गोष्ट आहे. ज्या भागामध्ये मैदानी असणार आणि हडप्पा संस्कृती मी बोललेलो होतो त्या ठिकाणी किनारी असणार, या भागामध्ये आपल्याला लोकसंख्या ही जास्त पाहायला मिळणार आणि ह्या भागामध्ये आपल्याला कमी पाहायला. कोणत्या भागात? ज्यात अति उष्णता आणि अति शीत असेल. पाणी हा सर्व जीवनासह मानवीसाठी महत्वाचा आहे. सर्व जीवनासाठी सुद्धा पाणी महत्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात पेय जलाची उपलब्ध असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापन झालेली आहे, आपण पाहिलेले आहे. नदीच्या किनारी मैदानी प्रदेशात आपल्याला लोकसंख्या दाट वापलेली दिसते, कारण की त्याच्यामध्ये पाणीच्या किनारी आहे. नायलॉन नदीचे खोरे, भारतीय किनारी मैदानी प्रदेश ह्या देखील वाळवंटा ठिकाणी सुद्धा लोकसंख्या असते. परंतु फैलोदी आणि सौदी अरेबियात अल ह्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या दाट पाहायला मिळतो. तर आपण प्राकृतिक घटकापैकी आतापर्यंत भूरूपे, हवामान आणि पाणी याच्यात अभ्यास केला. आता आपण ह्यांना तिन्हीने एकदा पाहू. आता नंतर आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे काय असते? माती. आता ज्या ठिकाणी सुपीक मुद्रा असेल, त्या ठिकाणी सामान्य गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त आढळायला मिळणार. परंतु ज्या ठिकाणी मुद्रा हे सुपीकच नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळणार. ओके, शेती संबंधित मातीसाठी सुपीक जमीन महत्वाची आहे. म्हणून ज्या ठिकाणी प्रदेशात सुपीक गाळाची मुद्रा असेल तिथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होणार, जशी की गंगा, इरावती. ओके, शेती हा संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्वाची असते. ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मुद्रा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मिशी पिनी, गंगा, इरावती, यासांग या नदीचे पुराचे ठिकाण आहे. त्या जे काळी मातीची मुद्रा असते त्या ठिकाणी सुद्धा काळी मातीच्या मुद्रा आपण वाढलेल्या कापूसाची शेती. तर कापसाची शेती कुठे होणार? कापसाची शेती त्या ठिकाणी रेगूर मुद्रा असणार, त्या ठिकाणी कापसाची शेती होणार. अशा पद्धतीने आपण प्राकृतिक भूरूपे पाहिलेले आहे. तर प्राकृतिक भूरूपे आपल्याला आढळते. प्राकृतिक घटकापैकी प्राकृतिक भूरूपे, पाण्याची उपलब्धता, मृदा आणि हवामान असे 4 घटक पाहिलेले आहे. तर ज्या ठिकाणी ज्वालामुखीची मुद्रा सुपीक असते
अशा ठिकाणी सुद्धा ज्वालामुखी किंवा पर्वतीय लोकसंख्या पाहायला मिळते. जावा, जापान, सिसिपी, मध्य अमेरिका ह्या ठिकाणी सुद्धा असते. परंतु शुष्कांतिक ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्या वस्त्या आपत्तीग्रस्त होतात आणि तेथील वित्तीय आणि जीवितहानी होते. तसं का आपल्याला माहित आहे की ज्वालामुखी म्हणजे जेव्हा आपण ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ओके, आता हा ज्वालामुखी आहे. ह्या ज्वालामुखीचा उद्रेक ह्या पद्धतीने झाला. याच्यासोबत काही उत्तम म्हणजे राख असते, राख. ओके, तर ह्या ठिकाणी पर्वतीय प्रदेशात याच्यात राख असते. तर इथं सुपीक मुद्रा असल्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा लोक राहतात. परंतु जेव्हा ह्या ज्वालामुखी असते, जेव्हा याच्यात उद्रेक होत असते, त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की आर्थिक हानी तर होते न होणे, आर्थिक तर हानी होते, परंतु याच्यासोबत आपल्याला जीवितहानी सुद्धा होते. जीवितहानी आणि आर्थिक हानी हे ज्वालामुखीच्या प्रदेशात असलेल्या ठिकाणी होतात, परंतु ते सुपीक असतात. त्याच्यात आपण उदाहरण पाहिलेलं आहे जावा, जापान ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.